नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे। आता खरीप हंगाम जवळ आला आहे। सर्वजण पेरणीच्या तयारीला लागले आहात। आता पेरणी जवळ आल्यामुळे या ठिकाणी खते बी बियाणे आपण खरेदी करत आहात। मग बियाणे खरेदी करताना आपण विचार करतो की आपल्या जमिनीनुसार आपल्याला कोणते पीक लावले पाहिजे म्हणजे चांगले उत्पादन मिळेल, आणि पीक लावताना कोणत्या जातीचे बियाणे आपण खरेदी केले म्हणजे आपल्याला जास्त उत्पादन मिळेल। तर मित्रांनो, अनेक ठिकाणी सोयाबीन पीक हे आपल्या राज्यामध्ये घेतले जाते। तर मग सोयाबीन पीक कोणत्या जातीचे आपण पेरले म्हणजे आपल्याला चांगले उत्पादन मिळेल याविषयी आपण माहिती बघणार आहोत। तर मग तुमच्या जमिनीनुसार तुम्ही ठरवू शकता की लागवडीसाठी कोणते सोयाबीन वाण हे योग्य आहे। मग लागवडी अगोदर आपण कृषी तज्ञांचा सल्ला जाणून घेऊया की त्याच्यानुसार कोणत्या प्रकारचे पीक तुमच्या जमिनीत घेतले तर तुम्हाला जास्त उत्पादन मिळेल त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। तर मित्रांनो, खरीपात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक म्हणजे सोयाबीन। बहुतेक शेतकरी सोयाबीन लागवड करण्याच्या तयारीत असतील आणि त्यासाठी वेगवेगळ्या वाणांचे सोयाबीन बियाणे विकत घेतले असतील। हा व्हिडिओ सोयाबीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे। जाणून घेऊया जमिनीच्या प्रकारानुसार सोयाबीनच्या कोणत्या वाणाची पेरणी केली पाहिजे। मग जमिनीच्या प्रकारानुसार सोयाबीनच्या वाणाची निवड कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनी त्यांच्या जमिनीच्या मगदुरानुसार म्हणजेच व्हेरायटीनुसार सोयाबीन वाणाची निवड केली पाहिजे। हलकी जमीन असेल तर 85 ते 95 दिवसात कापणीसाठी तयार होणाऱ्या सोयाबीन वाणाची निवड केली पाहिजे। मग या जमिनीत लागवडीसाठी JS 9305, PKV आंबा, PKVAMS 139, MAUS 725, MACS 1460, RVSM 18, MAUS 158, MAUS 612, JS 335 या सोयाबीनच्या जातींची निवड करावी। मध्यम जमीन असेल तर अशा जमिनीत शेतकऱ्यांनी 95 ते 100 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होणाऱ्या वाणांची निवड केली पाहिजे। मग हलकी ते मध्यम जमीन असेल तर अशा जमिनीत JS 9305, PKV आंबा, PKVAMS 139, MAUS 725, MACS 1460, RVSM 18, MAUS 158, MAUS 612, JS 335 या सोयाबीनच्या जातींची निवड करायला काही हरकत नाही। भारी जमीन असेल तर अशा जमिनीत मध्यम ते उशिरा येणारे वाण निवडावे। भारी जमीन असेल आणि शाश्वत पाण्याची उपलब्धता असेल तेव्हाच उशिरा येणाऱ्या वाणांची निवड करावी। जर भारी जमीन असेल आणि पाण्याची सोय नसेल तर मध्यम कालावधीत हार्वेस्टिंगसाठी तयार होणाऱ्या वाणांची निवड करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे। भारी जमिनीसाठी शेतकरी बांधव फुले किमया, फुले संगम, फुले दुर्वा, MAUS 71, MAUS 612, फुले कल्याणी तसेच PKV आंबा या सोयाबीन जातीची निवड करू शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या सोयाबीन जातीची वाणींची आपण निवड करू शकतो। जशी आपली शेती आहे त्यानुसार सोयाबीन वाण लागवडीसंबंधी महत्त्वाच्या सूचना। शेतकऱ्यांनी आपल्याकडील सर्व क्षेत्रावर फक्त एका प्रकारचे वाण लावणे टाळावे। म्हणजेच 5 एकर क्षेत्र असेल तर त्यापैकी काही क्षेत्रावर वेगळ्या जातीची आणि काही क्षेत्रावर वेगळ्या जातीची लागवड करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना एका जातीपासून चांगले उत्पादन मिळाले नाही तर दुसऱ्या जातीपासून चांगले उत्पादन मिळेल। यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार नाही। तुम्ही तुमच्या जमिनीच्या व्हेरायटीनुसार तुमच्या क्षेत्रात 2-3 प्रकारच्या जातीची लागवड केल्यास तुम्हाला निश्चितच चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकणार आहे। तर मित्रांनो, आम्ही आपल्यासमोर वरील प्रमाणे माहिती सांगितली आहे ती तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहे। त्यामध्ये तुम्हाला बदल करायचे असेल तर तुम्ही बदल करू शकता। तुम्ही तुमच्या जमिनीनुसार किंवा तेथील तुमच्या भागात कोणते बियाणे हे चांगले आहे त्यानुसार तुम्ही तुमची निवड करू शकता। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।